नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूजमध्ये। गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवरती कोपरगाव शहरातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी आश्रम या ठिकाणी अनेक भक्त जे आहे ते खरं तर आज या ठिकाणी दर्शनासाठी दाखल झालेले आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी भक्तांच्या ज्या दर्शन रांगा ज्या आहे ते या ठिकाणी सुरू आहे। खरं तर आत्ता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि 6 वाजलेले आहे। आणखी सुद्धा जे आहे म्हणजे 12 तास उलटून गेल्याच्या नंतर सुद्धा भक्तगण जे आहे ते या ठिकाणी खरं तर दाखल जे आहे ते झालेले आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं या आश्रम ट्रस्टच्या वतीने भक्तांना या ठिकाणी खरं तर प्रसाद जो आहे तो सुद्धा दर्शनानंतर वाटप आहे तो केला जात आहे। त्याचबरोबर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे जे काही पोलीस कर्मचारी आहे ते सुद्धा या ठिकाणी सकाळी 6 वाजेपासून या ठिकाणी खरं तर बंदोबस्तासाठी या ठिकाणी तैनात जे आहे ते झालेले आहे। त्याचबरोबर आपण अनेक काही भक्तगण जे आहे त्यांच्यासोबत सुद्धा या ठिकाणी आपण काही चर्चा जी आहे ती करणार आहोत। तर आपण या ठिकाणी आज दर्शनाला आलेले आहात। खूप बरं वाटलं दर्शन करून, देव पावल्यासारखं झालं। नक्कीच ज्या वेळेस आपण डेली या ठिकाणी येता तर डेलीपेक्षा या ठिकाणी आज काही वातावरणामध्ये काय वाटतं आपल्याला? आज चांगलं वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण आहे आज व्यवस्थित। काय सांगाल दादा आपण? जय बाबाजी। बाबाजीच्या जवळपास मी 15 ते 20 वर्षापासून बाबाजीचे नित्यनेम गुरुपौर्णिमेला येत असतो। आज निसर्गरम्य वातावरण, त्यातल्या त्यात आज पावसाने थोडीशी बाबाजीची कृपा आशीर्वादानं थोडासा विश्रांती दिली आणि आज भव्य दिव्य रोषणाईमुळे आज प्रफुल्लित मन आणि तेजस्वी मन होऊन अगदी बाबाजीचे ऊर्जा संचारून पिढून भक्तिमय वातावरणातून गेल्याच्या नंतर आम्हाला ती ऊर्जा संचारली बाबाजी। कुठून आलेला आहात आपण? बाबाजीच्याच सान्निध्यातलं दहेगाव, बाबाजींचं जे दहेगाव आहे तिथलं आम्ही जळगावचे। नक्कीच खूप खूप धन्यवाद। जय तर या ठिकाणी आपण जर बघितलं अनेक जे काही भक्तगण जे आहे त्यांच्याकडनं या ठिकाणी खरं तर आनंदाचं वातावरण आहे आणि या आनंदाच्या वातावरणामध्ये गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवरती कोपरगाव शहरातील जे काही आश्रम जे आहेत बेटामध्ये राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचा या ठिकाणी आश्रम आहे आणि खरं तर भक्तांकडनं सुद्धा आपण या ठिकाणी ज्या प्रतिक्रिया आहेत त्या या ठिकाणी आपण जाणून घेतलेल्या आहेत। रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव।